हॅलो गाईज, तर 75 डेज इंटरमिडियंट फास्टिंग चॅलेंजचा आज आहे दिवस 7वा आणि हे आहे माझं 7व्या दिवसाचं वेट. सकाळी उठल्यावर पहिलं वॉशरूमला जाऊन यायचं, वजन चेक करायचं आणि मग गरम पाणी प्यायचं. ब्रश वगैरे करायच्या आधी अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मग फ्रेश झाली आहे. रोज ब्लॅक कॉफी घेते मी, आजही घेतली पण शूट करायचं राहिलं आहे, तर ती ब्लॅक कॉफी घेतली आणि मग किचनमध्ये जायचं, सगळं जेवण वगैरे बनवायचं. अगदी हेच पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या व्हिडिओपासून माझं हेच रुटीन आहे. बेसनचा चिला किंवा पोळं बनवलं होतं, भरपूर पनीर टाकलेलं, तेच मी नाश्त्याला खाल्लेलं आहे. कारण प्रोटीन इंटेक व्हावा याच्यासाठी मी पनीर अशा प्रकारे टाकते आहे. त्यानंतर मग थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले होते त्याच्यासोबतच आणि मग लंच घेतलेला आहे. तो म्हणजे आज एक ज्वारीची भाकरी, भेंडीची भाजी आहे, त्यानंतर हे बेसनचा चिला आहे, त्यानंतर थोडेसे काकडी गाजर घेतलेत, ताक घेतलेला आहे आणि जर संध्याकाळी भूक लागली किंवा काही खावंसं वाटलं तर चणे शेंगदाणे आहेत आणि अजून थोडंसं पोळं घेतलेलं आहे, म्हणजे थोडं अजून जास्त घेते. हा टिफिन घेऊन मी जाते आता ऑफिसला रोजच्याप्रमाणे. अगदी 2 वाजता लंच केलेला आहे मी. या 6-7 दिवसात जवळजवळ 2 किलो वजन कमी केलेलं आहे. तुम्ही माझ्यासोबत जर स्टार्ट केलं असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही 7 दिवसात काय प्रोग्रेस केली आणि कसं वाटतंय तुम्हाला आतापर्यंत ते. त्यानंतर लंच झाल्यानंतर ह्या छास घेतल्याने झोप येत होती भरपूर. संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान ते थोडेसे चणे शेंगदाणे मी खाल्ले होते आणि आता ऑफिसमधून घरी येते आहे आणि एक्सरसाइज मी बस अजून 2 दिवस, उद्या परवापासून नक्की स्टार्ट करेन. जर तुम्ही केली नसेल तर करा, माझी वाट बघायची नाही आहे, स्टार्ट करा. आणि बस घरी आल्यानंतर पाणी पियाली आहे, फक्त पाणीचा इंटेक चांगला ठेवते दिवसभरात. दॅट्स इट. असा होता माझा आजचा दिवस. उद्या भेटू, बाय.